प्रेक्षकांची गर्दी तशीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रकाश झोतामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय। अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आज आपण मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण पाहत आहोत। सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी। त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मनापासून आभार। मास्टर पहिला चेंडू समोर आहे राजन राऊत। पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला गेला। स्वीपर पॉइंट टीपला शतरक्षक त्या ठिकाणी आहे। एक धाव एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता राजन राऊत यांना, मात्र त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडले गेले रनिंग बिटवीन द विकेट मध्ये। पहिला विकेट आर के मोरवा या टीमचा पडला जातोय 1 या धाव संख्येवर। मग आपण सामना पाहिला, जवळ आपण पाहिलं तर पांडू संघाने नक्कीच एक उच्चांक गाठला होता, कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 45 धावा। मात्र पुन्हा एकदा पंकज गोंधळे आपण शो पाहिला। हा खेळाडू ज्या वेळेपासून वयोवर्ष 40 मध्ये इन झालाय ना वाघवेळ टीम मध्ये, त्या वेळेपासून नक्कीच वाघवेळ संघाची ऊर्जा वाढली आहे, ताकद वाढली आहे इतकंच मी म्हणू शकू। कारण हा 35चा असताना मात्र भरपूर वेळा पंकज गोंधळे कसा खेळपट्टीवर जाईल या विचारामध्ये वाघवेळ संघाने अनेक प्रयत्न केले होते। मात्र आता तर मात्र वाघवेळ संघाचं पूर्ण टेन्शनच निघून गेलंय, कारण पंकज गोंधळे 40 मध्ये इन झालाय। त्यानंतर आपण ज्ञान सारखा खेळाडू त्यांच्या टीममध्ये पाहतो, नंदू पाटील सारखा एक नामवंत खेळाडू त्या टीममध्ये आहे। गणेश मंडळाकडून चांगली स्टार्ट वाघवेळ टीमला नेहमी सातत्याने दिली जात आहे। त्यानंतर म्हणायचं की आणखीन काही दिवसांनी कदाचित मला केतन देखील मला वाटते 40 मध्ये इन होतोय। म्हणजे बॅटिंग ऑर्डर जर पाहिलं, बॅटिंग लाईनअप जर पाहिल्या, पण वाघवेळ संघाची शेवटच्या त्या खेळाडूपर्यंत जाईल काही दिवसामध्ये। इथून आरकेला नक्कीच एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल। 40च्या पलीकडे पांडू संघाने 40च्या पलीकडे गेला होता पांडू संघ, मात्र पंकज गोंधळे आपण शो पाहिला। आउट साइड ऑफ स्टंप पंचचा वळतायत जगदीश वळतोय या ठिकाणी, व्हाईटचा इशारा जगदीश कडून दिला जातोय। 1 धाव संख्या झालेली आहे फलकावरती, म्हणजेच 2 प्रयत्न मणेरा गणेश प्रयत्न मणेरा। त्यानंतर नक्कीच सदानंद गोंधळे भरत आहे। हे नामवंत खेळाडू लक्षात, ज्यांनी वाघवीरचा क्रिकेट तानाजी पाटीलचं देखील मी नाव घेईल। स्वीपचा फटका सुरेख, जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहिला। शतरक्षक आहे, डीपला शतरक्षक आहे पंकज गोंधळे या ठिकाणी आहेत। चांगला थ्रो येईल, 1च धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 3। आजचा दिवस, आज किशोर आरके मध्ये मी पाहिलं ना, किशोर जबरदस्त बॅटिंग आज क्लास दाखवला किशोरनं। जुना किशोर या ठिकाणी आज मला या नारंगीच्या मैदानावर पाहायला मिळाला। कारण पूर्वी ज्यावेळेस आरके संघ जवळपास भरपूर ब्रेक नंतर अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये इन झाला ना, त्यावेळेस या खेळाडूचा मी खूप मोठा फॅन होतो। जबरदस्त बॅटिंग, जागेवर मोठमोठे फटके खेळण्याची मी म्हणेन कला या खेळाडू जवळ होती, आणि आज तो शो आपण पाहिला किशोरचा देखील। यावेळेस विथ द स्पिन खेळायचं होतं, 8व्या बॅटचा पट्टा त्या ठिकाणी यूज केला होता किशोरनं। बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। नक्कीच अगेन्स्ट द टर्न स्ट्राइक एंडला किशोर आहे। पहिलं षटक, 4 ओव्हरची मॅच, फलकावर धावा 3। यावेळेस ऑन साइडला फटका बसतोय, गणेश मंडळ त्या ठिकाणी आहेत, मात्र कॅच होतोय त्या ठिकाणी ड्रॉप। आणि मी इतकं देखील म्हणू शकतोय, कारण मगाशी जो मागचा सामना झाला त्याच्यामध्ये मी शतरक्षण केलं होतं, त्याच्यामध्ये जो चेंडू आला होता माझ्याकडे ओळा होता, म्हणजे ड्यू फॅक्टर, म्हणजे कालच्या दिवसामध्ये देखील आपण ड्यू फॅक्टर पाहिलं होतं, आजच्या दिवसात ड्यू फॅक्टर आहे। तर कॅच पकडणं देखील सदासजी तितकं सोपं नाहीये, तर तो चेंडू ओळा आहे, लक्षात ठेवा। ओळा चेंडू ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो कदाचित ग्रीप देखील मिळत नाहीये, चेंडू हातातून निसटतोय, आणि त्याच्यामुळे कदाचित तो कॅच ड्रॉप झाला असेल गणेश कडून। रनवे मध्ये या ठिकाणी चुकी होताना काल जवळपास आपण 1 वाजून गेला होता मला वाटते काल, तरी देखील मॅचेस सुरू होते आणि बरेचसे प्रेक्षक, म्हणजे 261च्या वर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतो। इथे पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, अगेन्स्ट द टर्न खेळायचं होतं या ठिकाणी पुन्हा एकदा किशोरला, मध्ये यावेळेस देखील हा मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला। जबरदस्त गोलंदाजी प्रयत्न मणेराकडून। स्कोरबोर्ड वाढवावा लागेल, धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला आरके टीमला।
यावेळेस बॅटच्या रडार मध्ये ताकदीच्या बळावर टायमिंगच्या सोबत हा फटका आपण किशोरच्या बॅट मधून पाहतोय. सीमा रेषा बार षटकार. धन्यवाद वर्धा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांत धावा आहे धावफलकावरती 11 1-1-11. किशोर आणि दुसऱ्या बाजूला अनिल ही जोडी मैदानावरती आणि शेवटच्या बॉलवरती शेवटच्या चेंडूवरती काय षटकार सुंदर फटका खेळला होता किशोर. आणि जसं त्यांनी उल्लेख केला किशोरच्या खेळीचा उल्लेख त्यांनी केला. परफेक्ट बॅट्समन आहेत, असं नाही की स्लॉक करतात किंवा मोठे क्रॉस बॅटर खेळतात, प्रॉपर बॉलच्या मेरिटवरती खेळतात. आणि आता त्यांनाही माहिती आहे आपली लढत आपली आता समोर सामना अशा टीमसाठी आहे, टीम समोर आहे ज्यांना हा संपूर्ण हंगाम आगरी कोळी मास्टर चषक 2023-24चा हंगाम ज्या संघानं गाजवलेला आहे त्यांच्या समोर आपली लढत आहे. मग आपल्यातला बेस्ट द्यायचा आहे, पण आता बेस्टपेक्षा वरचा द्यायचा आहे. तुम्हाला द्यायचं आहे. जसं नेहमीच आमचे प्रशांतजी सांगतात की अशा क्षणाला तुम्हाला काय द्यायचं आहे. पहिले आपने गुड दिया, फिर बेस्ट दिया, अब बेटर देना है. बेटरही तुम्हाला द्यायचं आहे, बेटर तुम्हाला खेळायचं आहे अशा वेळेला. आणि ज्या वेळेला समोर जर पाहिलं तर वाघबिल मास्टरचा इन्फॉर्म संघ मैदानावरती आहे. आडव्या बॅटना चेंडूला खेळायचं होतं, स्वतः स्लिपनला यष्टीरक्षक गेले, धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. नंदू पाटील मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर ऑलराऊंड परफॉर्मन्स केला होता. अखोटप्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धाव्याने धावफलका जाऊन पोहोचलाय तो 12 धावा धावफलकावरती. 1.3 षटकांचा खेळ झालाय. गोरदेव संघ सुद्धा इथून दाखल झाला. कालचा दिवस ज्या संघानं गाजवलाय तो तयार आहे बॅक टू बॅक वर्षामध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी. बॅटच्या थोड्याशा आतल्या कडेला चेंडू लागलाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. जेव्हा लॉंग लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्या 14-14. एक 1.4 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 14-14. इथून प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 34 दिसतोय, पण मागे 44चा पाठलाग झालाय. 45चा पाठलाग याच टीमनं याच संघानं केलाय तेही आपल्याला माहिती आहे. हो काय चेंडू हाताळलेला आता लेग कटर. सुंदर सुंदर गोलंदाजी, सुंदर टप्पा आहे, व्यवस्थित लेंथ आहे, लाईन सर्व काही बरोबर हाताळण्याचा प्रयत्न नंदू वडील यांनी केलाय. फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. हा फ्लाइट डिलीवरती बॅटच्या कडे लागतोय चेंडू. धाव घेण्याची संधी नाही. चांगलं षटक हाताळले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा गेल्या होत्या, त्यानंतर हे षटक आले फक्त इन मीन 3 धावांचं. 3 धावा या षटकामध्ये आल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 14-14. राजेंद्र बाद झाले 1 वरती 10 वरती किशोर खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला अनिल 4 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा त्यांचेही. पंकज गोंधळे गोलंदाजीसाठी रेडी होतील. 2 षटकांचा खेळ. धावा 14.
पहिला चेंडू बॅटची बाहेरील कडा, थोडासा आउटसाइड एज आणि एक चांगला झेल यष्टी रक्षकानं टिपलाय तिथे पाठीमागे. राकेश होते, राकेशाने हा सुंदर झेल टिपलाय यष्टी रक्षकानं. विकेट क्रमांक 2 दुसरा गडी गमावलाय मोरवा मास्टरच्या संघानं. ड्यू फॅक्टर जरूर आला पण थोडा उशिरानं आला. काल लवकर आला होता ड्यू फॅक्टर, त्याच्यामुळे धावा येत नव्हत्या. आता थोडा उशिरानं जो ड्यू फॅक्टर आलाय, दव थोडस आले. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत मेघनाथ. आगरी मास्टर चषक 2024 आता हा सेमीफायनल आहे आणि त्यानंतर फायनलच्या मॅच मध्ये बघूया दोन संघापैकी कुठला संघ समोर असेल तो टीम घोडदेवच्या संघाशी. खेळताना आपण या मैदानावरती पाहणार आहोत. दोन 2.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण होत असताना धावा धाफलकावरती 14. क्षेत्राची रचना आपण बघितली. ऑफसाईडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये शॉर्ट थर्डमॅन, एक कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एंड विकेटला क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि लॉंग लेग. ऑफस्टमच्या बाहेर थोडा आला होता पण चेंडू ज्या बोला जो टप्पा राखला होता खास करून पंकज गोंधळानी तो ऑफस्टमच्या बराच बाहेर जिथे व्हाईटची बरोबर क्रीज आहे त्या दिशेनं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलनं स्कोर जाऊन पोचलाय तो 15-15. पुन्हा एकदा सज्ज होतील पंकज गोंधळे. अजून एक व्हाईट बॉलचा इशारा होतोय. थोडासा रेंज पासून लांब खेळवण्याचा प्रयत्न केला. बघा पंकज गोंधळे स्वतःवरती खुश नाहीत कारण त्यांना माहिती आहे टप्पा थोडासा ऍडजस्ट करायचा आहे, थोडा मध्ये आणायचा आहे टप्पा. कोटप्याचा चेंडू तर शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथून फील्ड केलं गेलंय. चेंडूला थ्रो, सुंदर थ्रो काय केलाय, जबरदस्त थ्रो. लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक होते मिनीनाथ आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि काय फिल्डिंग आणि थ्रो बरोबर बाउंड्री लाईन वरनं डायरेक्ट यष्टीरक्षच्या हातामध्ये हा थ्रो केलाय. एक धाव एक रन ऍड होईल धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहे धावफलकावरती 17. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट चेंडूला खेळायचं होतं. चेंडू चाला बाउंड्री लाईन जवळ जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील थोडंसं फंबल, थोडंसं स्लिप झालंय. ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करत होतात तीच गोष्टी आहेत की थोडंसं दवाचं प्रमाण आलंय, ड्यू फॅक्टर आलाय, आउटफील्ड थोडीशी निसरडी ओली झालंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2.3 षटकांचा खेळ झाला. स्ट्रायकर येईल आता पहिल्या मॅचचा हिरो किशोर. डान्सिंग डाऊन द चेंडूला केला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केलं गेलं. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 20 धावा धावफलकावरती आहेत. मेघनाथ महत्वाचा खेळाडू आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे असा खेळाडू आहे. काय मध्ये येणार चेंडू, काय गोलंदाजी दाखवते तिथे पंकज गोंधळे. ऑफस्टमच्या बाहेरनं थोडं चेंडूला आत आणलं. अपकटरचा मारा होता बघा. चेंडू पडला, थोडासा आत आला. पुलचा फटका खेळण्याचा मिस केला ते चेहऱ्यावरती
निराशा मेघनाथ यांच्या चेहऱ्यावरती निराशा त्याच करतायत की त्यांनी मिस केलाय. हा हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरच्या चेंडूवरती फटका खेळताना मिस केलं होतं. धावा धावफलकावरती 20. हो यावेळेला सक्सेस. घुटना टेक सिक्सर देख. बिलकुल झुके थे थोडेसे झुके थे. प्रणाम केले नाही परिणाम केले आणि चेंडूला पाठवलं सरळ स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. या 6 धावाने 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 26. 26. लॉस ऑफ ठीक हा फटका पुन्हा एकदा बघा. हो हो हो. घुटना टेक सिक्सर देख. आणि या फटकाला पाठवलं स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकाराच्या सहाय्यानं. 6 धावा धावफलकावर 6 धावांनी धावफलक जाऊन पोचलाय तो. 26-26. आता शेवटच्या षटक प्रोजेक्टेड स्कोअर दिसतोय 35 वरती 35. मोरवा मास्टर किशोर खेळतात 13 वरती 7 वरती मेघनाथ खेळतायत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येणार त्याची चर्चा चालू आहे. शेवटचं षटक. चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या कारण फायनल मॅच वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे. कुंदन शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा आहेत धावफलकावरती 26-26 धावा धावफलकावरती आहेत. अजून किती पाहिजे? 6 मध्ये 10 पाहिजे, 12 मध्ये 15 पाहिजे. 6 मध्ये किती पर्यंत रोखणार वाघबिल मास्टर? 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफ्टर्नच्या बाहेर चेंडू हाताला गेला इथे. वाईट बॉल आहे पण आउट झाले ते स्ट्रायकर एंडला. फलंदाज परतल्यात किशोर. पंच या पाहण्यासाठी कारण काही गोष्टी आहेत आपण रिप्लेमध्ये बघणार आहोत. रिप्ले ज्यावेळेला चेंडू हाताला गेला तेव्हा काय घडलं होतं
फक्त हा वाईट बॉल आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज जाईल आपल्या क्रीजवरती. आगरी कोळी मास्टर चषकाच्या बाबतीमध्ये काहीशी नियमावली आहे आणि तेच डिस्कशन केलं गेलं तिथून शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक 27 धावा धावलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला किशोर. वाईट बॉल, वाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय, फक्त काय बघायचंय ते सांगा. स्क्रीनवरती आपण बघतोय, बघूया काय घडलं होतं. ज्या वेळेला महत्वाचं बघा, महत्वाचं आहे का, रिप्लेमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट दिसून आलेली आहेत. रिप्लेमध्ये ज्या वेळेला चेंडू स्टंपला लागलाय, ज्या वेळेला किपरने स्टंपला चेंडू लागलाय, त्या वेळेला स्लो 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 मोशन मध्ये आपण बघतोय. आपण ज्या वेळेला चेंडू यष्ट्यानं लागला तेव्हा क्रीज मध्ये आहे, बॅट्समन क्रीज मध्ये आहे, बॅट्समन क्रीज मध्ये आहे. क्लिअर दिसले, नॉट आउट म्हणजे तो क्रीज मध्येच आहे. ज्यावेळेला चेंडू, पुन्हा एकदा रिप्ले बघा, रिप्ले आपण पुन्हा एकदा बघतोय. चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला, व्हाईट बॉल होता हा, तिथे किपरनं चेंडू हा पकडला, गॅदर केला, त्यावेळेला थोडेसे बाहेर होते किशोर. आणि ज्यावेळेला पुन्हा एकदा क्रीज मध्ये आले, पोचले, पाय क्रीज मध्ये आला, बरोबर त्यावेळेला यष्ट्यानं लागलाय, याचा अर्थ मग ते क्रीज मध्ये सुरक्षित, आणि तेच पाहिलं. दूध का दूध पाणी का म्हणे, म्हणून डीबीएनची खासियत आहे प्रत्येक गोष्ट क्लीन अँड नीट टेलिकास्ट करणं. बघूया आता, किशोर यांना दोनदा संधी मिळाली आहे. जीवनामध्ये एकदा चान्स मिळतो, आता दोनदा मिळाले. आयुष्य बदलण्यासाठी वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य परत मिळत नाही. बघूया, वेळ मिळालाय, टाइम मिळालाय, ते टाइम किती बरोबर योग्य. स्विंग अँड मिस, स्विंग मिस, मिस, मिस केलाय चेंडू. निर्धाव बॉल, निर्धाव चेंडूचा खेळ. धाव फलकावरती धावा 28. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या खालच्या टोकाला लागतो. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील शॉट, फायनल रिझन मध्ये एकच धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धावफलकावरती 29. 4 बॉल, 4 बॉल बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ आहे. स्ट्रायकर एंडला एक षटकार ठोकलेले आहे मेघनाथ. पहिले 2 वाईट, त्याच्यानंतरचा डॉट.
व्हाईट बॉल दिलेला होता पहिला. 2 पहिले वाईट झाल्यात. 2 व्हाईट बॉल. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा डॉट आणि चौथ्याला सिंगल. खेळण्याचा प्रयत्न होता, तिथून पायावरती चेंडू आदळला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव. आता हे क्रिकेट होतं का कबड्डी होतं तेच कळलं नाही. शेवटच्या 3 बॉलचा 3 चेंडूचा खेळ. रिप्ले बघा. हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट थोडासा लागला होता, तिथून पायावरती चेंडू आदळला. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. तीन बॉल 3 चेंडू. मंगेश. धावा धावफलकावरती 30. 30 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 3 द्यायचे आहेत, 3 मध्ये 2 द्यायचे आहेत. वाघबी मास्टर करेक्ट आहे, पण 3 मध्ये 9 करायचे आहेत, 10 करायचे आहेत. हवे चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, तिथून क्षेत्ररक्षक पोहोचले. मनोज पाटील पोहोचले होते. मनोज पाटील यांनी सुंदर झेंड टिपलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अजून एक विकेट परतावं लागतंय ते फलंदाज मंगेश यांना. दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. प्रशांत आले नवीन फलंदाज मैदानावरती. धावा आहेत धावफलकावरती 30. तीन पूर्णांक 4 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 30. चला जास्त वेळ चाललाय. प्रशांत डावकुऱ्या त्याचे फलंदाज आहेत. क्षमता त्यांच्याकडे पण आहे, पण तुर्तास कुंदन यांनी चांगले षटक हाताळले. सुरुवात तितकी चांगली नव्हती. 2 वाईट न, पण त्यानंतर चांगलं टिचून मारा केलाय. प्रशांत 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 समोरच्याला करतो शांत. हो 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 हो. जसं एक डायलॉग फेमस आहे ना, सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग वाव. आणि या फटक्यानं खाऊन जातोय प्रशांत भाव. भाव मोठा घाव. आव देखा ना ताव लगा दिया बडा घाव, असं म्हणूया. हा फटका खेळलाय. 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. ताकद जोगली, टायमिंग दिलं ते चेंडूला आणि प्रशांत यांनी पाठवलं चेंडूला मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. पिकअप स्ट्रोक होता आणि त्याला पाठवलं होतं सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषे बाहेर. आता 36 चा आकडा आलाय मैदानावरती. 36. 36. 3 आणि 6 एकमेकांच्यावर पाठ करून असतात. आता बघूया एकमेकांचे पाठमोरे आहेत, पाठीमागे उभे आहेत. आता 36 वरनं किती जम्प करतोय की 36 वरती जातोय. प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय इथून 38. 38 धावा धावफलकावरती आहे. 36. प्रशांत यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. या इनिंग मधला शेवटचा बॉल आहे.
36 वरनं 4, 40, 6 झाल्या तर 42. डॉट बॉल आला तर 36. 36 आकडा आलाय 36. लग्न जुलवताना पण 36 गुण पाहिले जातात. आता बघूया हा मॅच आहे, इथून कोणाचे गुण कशा पद्धतीने जुळतात, कोण कशा गुणानं गुणाकारानं इथून या मॅच मध्ये येतोय. 37चा पाठला करायचा आहे. थोडस ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि येऊया ज्यावेळेला 37 धावाचा पाठला करण्यासाठी टीम रेडी होईल. वाघबिल मास्टर. अरे सर पिक्चर मध्ये आहात तुम्ही. चला 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 बॅट्समॅन जाऊ द्या. विनंती करतोय वाघबीळ संघ 24 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान. मगाशी आपण मागचा सामना पाहिला असेल पाणजो आणि वाघबीळ. 45 धावेचं टार्गेट पाणजो संघानं वाघबीळच्या समोर ठेवलं होतं आणि त्या 45 धावा वाघबीळ संघानं मात्र जवळजवळ मला वाटते 19 चेंडूमध्ये त्या 45 धावा पूर्ण केल्या होत्या. आता त्यावेळेस तो संघ पांडूचा होता, यावेळेस संघ आरकेचा आहे आणि दुसरी सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय. इथून एक निश्चित मी सांगू शकतोय, आमच्यासोबत जहीर आहेत. जहीर, इथून कुठलाही संघ जिंकला किंवा कुठलाही संघ पराभूत झाला, दोन्ही संघांना ट्रॉफी आहेत, दोन्ही संघांना पारितोषिक आहेत. त्याच्यामुळे आरके जिंकला आरके देखील फर्स्ट सेकंड ट्रॉफी घेऊन जाईल किंवा या ठिकाणी वाघबीळ जिंकला तरी वाघबीळ फर्स्ट किंवा सेकंड घेऊन जाईल. मात्र पराभूत झाला, यामधला कुठलाही संघ पराभूत झाला तरी नंबर 3ची ट्रॉफी हा संघ घेऊन जाऊ शकतोय. चला 24-37 मॅच स्टार्ट करा. गण्या चला बॅट्समॅन जाऊ द्या. गणेश मणेरा आणि प्रयत्न मणेरा ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ड्यू फॅक्टर जाणवत आहे. काल देखील अशाच याच वेळेमध्ये ड्यू फॅक्टर जाणवलं होतं. अक्षरशः जे लेग स्पिन गोलंदाज आपण पाहिले होते त्या गोलंदाजांना ती ग्रीप मिळत नव्हती आणि या कारणास बरेचसे काही चेंडू जे आहेत आपण ते थोडंसं फुल ऑफ लेंथचे आपण पाहिले जहीर, त्याच्यामुळे ते मोठे फटके देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिले होते. चला चला प्लीज घाई करा. अजून एक मॅच आपल्याला अजूनही खेळवायची आहे. लक्षात ठेवा फायनल मॅच खेळवायची आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ. चला नक्कीच आपण पाहतोय तर येणारा 24 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान आहे वाघबील मास्टर 11 या संघाला.
गोलंदाजावर तयार होतोय तो गोलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला फलंदाज गणेश आणि नुसतं आपण पाहतोय तर पहिला चेंडू. गोलंदाज अनिल आहे. पहिला चेंडू यावेळेस आणि पहिला चेंडू या ठिकाणी ते डॉट. टोटल आहे छोट जहीर, टोटल आहे छोट, मात्र एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळू शकेल. नक्कीच सर आपण नक्कीच चर्चा चांगली केली आहे. हा 37 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये आता 23 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान आहे वाघबील 11 या संघासाठी. पहिला चेंडू एक निर्धाव येतोय अनिल सरा यांचा आपण पाहतोय. गणेश स्ट्राईकला फलंदाजीसाठी राईटवर मारा होता. ऑस्ट्रमच्या दिशेने चेंडू फटकावला जातो. ऑस्ट्रमला एकदा पूर्ण केली जाते कव्हर सेशनमध्ये. शेतशेपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावा आणि संघाची धावसंख्येला अकाणी धावसंख्या होती ती 2 वाघबील 11 या संघाची. बिन बादा पाहतोय 37 धावांचं आव्हान आहे. अजून येणारे 22 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान आहे. बरसजी काय करणार आपण, क्या कहना चाहेंगे आप? मगाशीच आम्ही वारंवार त्याच सामन्याचा उल्लेख करेल, कारण इथून बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. वाघबीळ टीमची जी बॅटिंग ऑर्डर आहे ती खोलवर आहे. त्याच्यामुळे आरके संघ देखील आज आरकेने देखील तो सामना पाहिला असेल मागचा पांडूचा, आणि त्याच्यामुळे नक्कीच आरके संघाने देखील ती प्लॅनिंग केली असेल वाघबीळच्या अगेन्स्ट. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका, एक धाव तर वेगानं पुढे गेली. डबलचा कॉल, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. अनिल पुढे का आला, अक्षरशः दोन्ही हात कपाळावर. इथे 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 गणेश मणेरा डेंजर झोन मध्ये. गणेश मणेरा डेंजर झोन मध्ये आहे. परतावं लागेल. पंचांचं बोट उंच. गणेश मणेरा परतीच्या मार्गी गॉन. सही का बरसजी, देखिए कॉलिंग नहीं थी वहां पर और गेंद बेहतरीन बैकअप की गई थी और बैकअप में यहाँ पर बल्लेबाजों को लौटना पड़ा गणेश को. अब एक विकेट गिरा है. न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए आणि पहिला फलंदाज तंबूच्या आसरा जातोय तो गणेश वाघबील 11 या संघाचा आणि पहिला हात येतोय तो वाघबील मास्टर 11 या संघाला. भरसाजी नक्कीच नक्कीच इथून विकेट विकेट फॅक्टर जहीर खूप महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण मगाशी पाहिलं, कारण एक एक धाव वाचवायची आहे आरकेला, तर एक एक चेंडूवर धावा काढायचे ते वाघबीळला. सेमीफायनल, दुसरे सेमीफायनल आपण पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था 40 वर्षावरील क्रिकेटची ही स्पर्धा. या मोसमातील आपण जवळपास ही 17वी स्पर्धा या नक्कीच नारंगीच्या मैदानावर खेळत आहोत. यानंतर आपण येत्या शनिवारी आणि रविवारी घोडबंदरच्या त्या नगरीमध्ये आपण आपली 18वी स्पर्धा होणार आहे. घोडबंदरचं जुनं मैदान लक्षात ठेवा. पॉवर हाऊसचं ते मैदान नाहीये, तर जे जुनं मैदान घोडबंदरचं आहे समुद्राच्या अगदी स्मशानभूमीच्या बाजूला, त्या मैदानावर आपल्याला घोडबंदरची स्पर्धा खेळवायची आहे. 4 धावा यावेळेस पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांचा. पंथाकडून येतो वाईटचा इशारा. अवंत धावा आणि संघाची धावसंख्येला आकार येत आहे. वाघबील मास्टर 11 या संघाच्या 37 धावांचं आव्हान आपण पाहतोय. रिप्ले पाहू शकता. रिप्ले आपण जाहीर पाहू शकतोय. अशा प्रकारे हा चेंडू ना भरपूर 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 बाहेर चेंडू. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला एक धाव तर वेगाने. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. 2 धावा. जी यस यस राजन राऊतनं बरोबर म्हटलं की बेल्स तुला खाली टाकायची आहे. जर तू बेल्स उडवलीस आणि तुझ्या हातामध्ये बेल्स ठेवली तर तो चेंडू डेट होत नाहीये. राजन राऊत यांना पूर्ण ते नियमावली माहिती आहे. बेल्स तुम्हाला बरोबर जमिनीवर टाकायची आहे. त्यासाठी राजन राऊत म्हटलं बेल्स खाली टाक. हे का म्हटलं, कारण बेल्स तू हातामध्ये गेली तर चेंडू डेट होत नाहीये. 7 धाव फलकावर. अपील केली गेली या ठिकाणी. येस इट्स गॉन. प्रयत्न मणेरा विकेट सॅक्रिफाईस करतोय त्या ठिकाणी. दुसरा धक्का वाघबीळ संघाला. एका वेगळ्या स्ट्रॅटर्जीनं वाघबीळचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावा झालेल्या आहेत त्या 8 धावा, 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय नंदू पाटील. मगाशी आपण पाहिलं तर पांडूच्या अंगेच एक मोठं टार्गेट असताना पंकज गोंधळे यांचा वापर त्या ठिकाणी केला होता. यावेळेस मात्र नंदूचा वापर करतोय वाघबीळ संघ.
न्यू बैटर नंदू मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे। नंदू येतो नवीन फलंदाज आपण पाहत आहे। 2 गडी बाद वाघवीला संघाची धावसंख्या आपण पाहतो ती 8। 2 गडी बाद 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला। अजून 19 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 19 चेंडूमध्ये 29 धावांचं आव्हान वाघवीला मास्टर 11 या संघाला उपांत्य फेरीतून अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी। किती धावा अजूनही म्हणजे या चेंडूमध्ये किती धावा येतील आणि त्यामध्ये येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावा असतील ते आपण नक्कीच पाहणार। बरं सर काय म्हणणार जाहीर म्हणजे चेंडू आणि धावा याच्यामधला जर आपण फरक पाहिला तर 10 धावांचा फरक आहे। 10 धावांचा फरक आणि 10 धावांचा फरक म्हटलं तर एक मोठा फटका आणि तो यायला हवा वेळेवर। सुंदर असा चेंडू आपण पाहतोय आणि पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय। धावसंख्या आपण पाहतो ती 8। 2 गडी बाद वाघवील मास्टर 11 या संघाची येणाऱ्या अजूनही 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान आहे। कशा पद्धतीने ही फलंदाजी होईल, सामना कोणता संघ विजय होईल आणि अंतिम सामन्यामध्ये या दाखल होणार ते आपण नक्कीच पाहणार आहोत। बरं सर काय आपण म्हणणार आहोत? 18 चेंडू 29 धावा करायचे आहेत जहीर आणि इथे तर आपण कंपॅरिझन पाहिलं। थँक्यू डीबीएन लाईव्ह कंपॅरिझन आपल्याला डीबीएन लाईव्ह दाखवतोय। मोरवा संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस मोरवा संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा होत्या, 1 विकेट होती आणि ते वाघवेळ संघ फलंदाजी करताना 8 धावा वाघवेळच्या आहेत आणि 2 विकेट आहेत। ते ह्या पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर वाघवीळ व वाघवीळहून अधिक थोडासा वरचढ आहे आर के मोरवा। 18 29 18 चेंडू आणि 29 धावा करायची आहे। ड्यू फॅक्टर त्या ठिकाणी जाणवत आहे। कालच्या दिवसामध्ये देखील आपण ड्यू फॅक्टर त्या ठिकाणी पाहिलं होतं। अक्षरशः चेंडू इतका ओळवायचा की पावसाळ्यात जितका चेंडू होतो तितका ओळवायचा आणि जे स्विंगचे सुलतान आहेत, जे स्विनर्स गोलंदाज आहेत त्यांना मात्र चेंडूची ग्रीप मिळण्यासाठी त्या ठिकाणी बराचसा आपल्याला त्रास जाणवला। न्यू बॉलर्स या ठिकाणी मिस्टर मात्रे येत आहेत, नरेश मात्रे। नरेश मात्रे येतात गोलंदाजी करण्यासाठी संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येणाऱ्या 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान आहे। बिग फाईट बिग लढत आपण पाहता वाघबील मास्टर 11 या संघासाठी बिग फाईट बिग लढत आपण पाहता। आगीकोळी मास्टर ट्रॉफी 2023चा 24चा थरार आपल्याला पाहायला भेटतो। उपांत्य फेरी सेमी फायनल नंबर 2 आपण पाहता। लो फुल टॉस चेंडू होता, ओव्हरपिचचा चेंडू खेळाचा होता, ऑन साइडला चेंडू जातो एक्स्ट्रा मध्ये निजाव चेंडूची सामता 17 चेंडू आणि 29 धावा। बरसर जी क्या कहना चाहेंगे आप? क्लास 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 इथे नक्कीच मी नरेशचं कौतुक करेन। चांगला चेंडू इथे आपण पाहू शकतो जवळपास बॅट अँड पॅडच्या बरोबर तो मधोमध चेंडू खोलवर टप्प्यात हाताळला गेला। आवाज दोन्ही साईडून आवाज येतोय, म्हणजे मोरव्याच्या डगावर मधून देखील आवाज येतोय, वाघवीळच्या डगावर मधून देखील आवाज येतोय, मात्र मोरव्याहून अधिक वाघवीळच्या डगावर मधून आवाज येतोय। कारण सामना ज्या कंडिशनला ही आपण मॅच पाहतोय, सामना इतकाही लांब ताणता कामा नाहीये याची पूर्ण कल्पना वाघवीळ संघाला देखील आहे। नरेश पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवर। ओ सुरेख 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 संधी होती संधी होती संधी होती, कारण त्या ठिकाणी कुठेतरी नंदू पाटील स्किड झाले होते, शूज नंदूची कुठेतरी स्किड झाली होती आणि इथे मात्र नंदू सारखा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद करता आला असता तर नरेश मात्र यांचं लक्ष असतं यष्टिरक्षकावर। रिप्ले आपण मारू, रिप्ले आपण पाहू, नक्कीच रिप्ले पाहू शकतोय, मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? काय झालं? रिटायर्ड नाही घेऊ शकत, बॉल काउंट होईल, बॉल काउंट होईल, कारण 50चा गणेश मनेरा होता स्ट्राईकवर, बॉल काउंट होईल। इथे मात्र थकला आहे आणि थकल्यानंतर रिटायरमेंट घेऊ शकतोय फलंदाज ही सवलत ही मुभा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने दिले आहे, मात्र तिथे तुमचा चेंडू काउंट होईल, जो नियम आहे तो नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। धाव संख्या 8 पंकज गोंधळे या ठिकाणी येत आहेत, मात्र काय एक खरोखर संधी घालवली धनू, आपण पाहिलं एक संधी घालवली त्या ठिकाणी, कारण नंदू पाटील सारखी एक विकेट त्या ठिकाणी प्राप्त करता आली असती आर के ला। आठ 3 थोडंसं शांत ठेवा, डगआउट मध्ये शांतता राखा विनंती करतोय।
भरसाऊ आपण पाहतोय तर 15 चेंडू आणि 29 धावांना 3 चेंडू अजूनपर्यंत निर्धाव झालेले आहेत आणि येणाऱ्या 3 चेंडू मध्ये काय खेळ भरले का आपल्याला नक्कीच पाहतो. स्ट्राईकला नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय पंकज. पाहूया. नक्कीच म्हणायचं आपलं गेम चेंजर. मागाशी आपण सामना पाहिला ना पांडूचा झहीर, त्याच्यामध्ये गेम चेंजर म्हणू शकतो, कारण काय ती फटकेबाजी केली पंकज गोंधळे यानं. मात्र त्यावेळेस समोरचा संघ पांडू होता, वेळ वेगळी होती. आज मध्ये ड्यू फॅक्टर यावेळेस आहे या वेळेमध्ये आणि समोर आरके आहे नरेश. मात्र पांडूचे गोलंदाज स्पेस गोलंदाज होते, इथे स्विंगच्या अगेन्स्ट म्हटलं स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. वाईटचा इशारा बंद झाला, त्यासाठी झहीर मी म्हटलं की पांजू संघाचे गोलंदाज पेस गोलंदाज होते, वेगवान गोलंदाज पांजूचे होते. इथे मात्र स्विंगच्या अगेन्स्ट पंकज गोंधळे याने खेळायचं आहे. वेगळी स्ट्रॅटर्जी वापरताना पंकज गोंधळे. आपण रिप्ले पाहू शकतोय. लेग ब्रेक बॅक हँड डिलिव्हरी या ठिकाणी केली होती. 15-28 झहीर. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. नऊ धावा 3 विकेट वाघबीळ. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. यावेळेस मिस्टर सुगे हा कॅच होईल का? यस, हा कॅच झाला तरी मॅच होऊ शकेल. बिग विकेट, मोठी विकेट. पंकज गोंधळेवर विश्वास दाखवला होता. पंकज गोंधळेसाठी विकेट टाकली गेली होती एक या ठिकाणी मिस्टर भरतची. मात्र तोच पंकज गोंधळे या ठिकाणी बाद होतोय. गॉन. सही का भरत सजी. इस मैदान पर बहुत ही बड़ा विकेट गिरता हुआ पंकज मैदान के बाहर जाते हुए, मगर अभी मैच में ट्विस्ट और कहानी आती हुई आने वाली कहीं नहीं रहेगी. इस मैदान पर बात की जाए तो क्या अब पंकज की जगह न्यू बैटर मैदान पर जा रही, इस मैच का चित्र बदले जाएगा. यही क्रिकेट का खेल है, कभी खुशी तो कभी गम है, कभी एक डगावर में खुशी तो 14 गेंदों का खेल आना बाकी 29 रनों की दरकार है. त्यासाठी म्हटलं ना झहीर, त्यासाठीच मी मगाशी म्हटलं की पांजूच्या गोलंदाजांच्या विषयी म्हणायचं गेलं तर पेस बॉलर वेगवान पांजूचे गोलंदाज होते, त्याच्यामुळे ते षटकार पंकज गोंधळेनं त्याच वेगावर खेळले गेले. इथे स्विन आहे, वेग देखील कमी. स्विन त्या ठिकाणी पाहिला आपण. लेग कटरचा आपण चेंडू पाहिला आणि जवळजवळ थोडीशी जी फ्लाईट दिली होती ना, त्या फ्लाईटवर बरोबर पंकज गोंधळे फसला गेला. मंगेश पाटील होते. नक्कीच कुठलाही डाऊट नाहीये या फिल्डर विषयी म्हणायचं गेलं तर. एक बिग विकेट. आता मात्र एक प्रकारे मी झहीर म्हणू शकतोय की आता या वाघवेळच्या विजयाचं ओझ आहे हे नंदू पाटीलच्या खांद्यावर. राकेश आउटसाइडला चेंडू जातो स्क्वेअर लेग दिशेमध्ये. शेतशोईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. फेकीपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील का? नाहीतर एका धावानी समान लागेल दोन्ही फलंदाजांना. 13 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान आहे. आता नाही, आता टेन्शन आहे. आता कबड्डीचा खेळ पाहायला मिळणार नाहीये. मग अशी नक्कीच आपले तुकाराम सरांनी पाहिलं की कबड्डीचा खेळ सुरू आहे की क्रिकेटचा खेळ सुरू आहे. आता कबड्डीचा खेळ पाहायला मिळणार नाहीये. आता नक्कीच एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळू शकेल. इथे आता विकेट सांभाळायचे आहेत. पूर्ण कल्पना आहे ही जोडी सर्वात महत्वाची आहे. मौल्यवान जोडी आहे. येणारे 13 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान आहे. बिग फाईट, बिग लढत आपण पाहतोय. हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. नंदू स्ट्राईकला आपण पाहतोय. येणाऱ्या 13 चेंडू आणि 27 धावांचा 10 फरक आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आहे. चेंडू हवामध्ये पाहूया जेल होईल का? ओहो, लाजवाब बेफर्ट देखी है. क्या एफर्ट देखने को मिलता हुआ. आप 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे, मगर अपनी टीम के लिए वो 4 रन कितने कदम होंगे ये आने वाला समय तय करेगा. जबरदस्त. प्लीज बघा, जरा चेक करा प्लीज. दुखापत झाली की जरा चेक करा प्लीज. जबरदस्त एफर्ट. जीवाची आकांक्षा केली होती आणि काय तो चेंडू अडवला. रिप्ले आपण पाहू शकतोय. डीबीएन त्यासाठी नेहमीच रेडी असतो. नरेश यांचा चेंडू पुढे येऊन चेंडूला फुल टॉस घेतलं गेलं आणि काय तो फटका. जबरदस्त. सुरेख क्लास. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. या एफर्टसाठी नक्कीच एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात मेघासाठी. जबरदस्त एफर्ट.
ह्या जहीर 4 धावा किती महत्वाच्या आहेत. सेमीफायनलचा मॅच हा षटकार होता, मात्र तो षटकार नाहीये, तर फक्त 2 धावा आहेत. भिंतीप्रमाणे उभा राहिला, ते षटकाराला फक्त 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं त्या ठिकाणी. पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटेल, नक्कीच पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील ना, त्यांना देखील पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. बघ कशा प्रकारे हवेत झोकून दिलं, चेंडूला अडवलं आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूला सरळ फेकून दिलं. सुरेख. म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जो एफर्ट पाहतो ना, की असं वाटलं मला की एखादा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना पाहतो की काय, असा आभास झाला. क्लास यार. कारण जहीर ज्यांच्या नसा नसात क्रिकेट असतं ना, तो व्यक्ती कधीही स्वतःची पर्वा करत नाही. इथे बघा जबरदस्त जवळपास काय पुन्हा पुन्हा जवळपास या ठिकाणी रिप्ले पाहतो आपण. क्लास यार क्लास. अक्षरशः तो इजा झाली असेल, कारण ती छाती आहे पूर्ण, ती त्याची जमिनीवर जोरदार आपटली गेली. क्लास क्लास क्लास. टर्निंग पॉइंट ठरू शकेल. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. नंदू पाटील देखील विश्वास नसेल की नंदू देखील उभा राहिला होता खेळपट्टीवर की हा षटकार आहे. मात्र त्या ठिकाणी मेघनाथ म्हणतो हा षटकार नाहीये, या 2 धावा आहेत. हा षटकार मुळीच नाहीये, या धावा फक्त 2 आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण. धावा संख्या फलकावर आहे ती 12. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 37. 12 गेंदे और 25 रनों की दरकार. 25 माफ करा 25. 37 आहे. 37 विजयासाठी आहेत. 25 धावा विजयासाठी, 25 धावाची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. मंगेश गोलंदाजीवर येतोय. आउटसाइड चेंडू हवामध्ये, पाहूया झेल होईल का. सुंदर एफर्ट होता, झेल सुटला जातो आणि 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आखा आणि धावसंख्या होती ती 14 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. वाघबील मास्टर 11 या संघाला उपांत्य फेरीतून अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी भरसजी क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच मला मेघाचा एफर्ट खूप आवडलाय. इथे देखील हा कॅच होता, इथे देखील आपण पाहू शकाल. जबरदस्त पुन्हा एकदा, मात्र तो कॅच हातामध्ये पडला नाहीये. क्लास एफर्ट. मंगेश आहेत दाढी गाणी. गोलंदाजी ट्रॅकवर. संघर्ष दोन्ही बाजूनी सुरू आहे. एका साईडला वाघवीळ, एका साईडला आरके. जबरदस्त. 37 धावांचा पाठलाग करतोय वाघवीळ संघ. हा चेंडू येतोय डॉट. पहिल्या चेंडूवर 2 धावा, यानंतर आला चेंडू हा डॉट. धावा संख्या आल्या त्या 14. प्रत्येक चेंडू मौल्यवान. लक्षात ठेवा, खूप महत्वपूर्ण दोन्ही टीमसाठी आहे. वाघवीळ संघ विचार करतोय की प्रत्येक चेंडूवर धावा यायला हव्या जमीन, मात्र एका साईडला आरके संघ विचार करतो नाहीये. चेंडू डॉट येणं चेंडू गरजेचे आहेत. अगली गेंद आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद वाले क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 ही रन से संतोष होना पड़ेगा. दूसरे की मांग है, गलत एंड पर थ्रो है, बैकअप होना चाहिए. बैकअप नहीं तो आपका बैकअप है. अब मुकाबले में ट्विस्ट कहानी आती हुई नजर आएगी. अभी भी मैच जीतने के लिए 21 रनों की दरकार है. गेंद मैदान पर आने बाकी रहेगी 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. नक्कीच. वाघवील मास्टर 11 या संघाला रॉंग एंडला थ्रो. मी म्हणेन जहीर मगाची तो थ्रो केला, तो नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला, कारण नॉन स्ट्राईक एंड कदाचित ते जवळ वाटलं असेल. मात्र जर स्ट्राईक एंडला थ्रो केला असेल तर राकेशच्या अडचणी मात्र वाढल्या असत्या. 9-21. 9 चेंडू 21 धावा, 21 धावा 9 चेंडू. ये समीकरण हमारे आंखों के सामने आता हुआ. हर गेंद पर समीकरण चेंज होगा. पेशर होगा, पेशर में कोई भी करता है तो कोई नहीं करता है दोस्तों. अब यहाँ पर लड़ना होगा मंगेश राकेश. ऐसे ये बैटर मैदान पर राकेश है, महेश गेंदबाजी पर है. भरसत जी क्या कहना चाहेंगे आप. राकेश आणि नंदू ही जोडी महत्वाची, इतकंच मी म्हणू शकेल. पुन्हा एकदा ठिकाणी मंगेश. चांगला चेंडू आहे. यावेळेस राजू शिंदेकडून पारदर्शक आलं होतं मंगेश साठी. जर विकेट काढल्या तर 2000 रुपये हॅट्रिक विकेट साठी. मात्र या ठिकाणी चेंडू आदळतोय तो पायावर. लेग बायचा इशारा पंचांचा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. मॅच संपली नाही जाईल, मॅच अजूनही संपली नाहीये. अंतर इतकंही मोठं नाहीये. वाघवीळचा संघ खेळतोय. वाघवीळ म्हटलं तर वाघवीळचे वाघ. क्रिकेटच्या पटलावर या संघाची ओळख आहे. 8 चेंडू 20 धावा.
आता समोर आहे आर के, ज्यांचा 77 वर्षाचा क्रिकेटचा इतिहास. एका साईडला वाघवीळचे वाघ आहेत तर एका साईडला 77 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव घेणारा संघ आहे आर के. सही का भरसा जी, जो यहाँ पर दोनों टीमों के लिए लड़ना होगा. अब आने वाली ये 2 गेंदे है ना, दोनों टीमों के लिए विशेष है. 8 गेंदे 20 रनों की दरकार है. नंदू स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार. आउटसाइड पर नंदू ने खेला, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है, लंबाई कितनी होगी. और खिलाड़ी है मगर वहां पर खिलाड़ी अब बन जाएंगे दर्शक. दर्शक बन गए दीवाने के. सीमा रेखा बाहर, 6 रनों के लिए फर्रार. क्या कहेंगे इस मैदान पर भरत सर जी. कॅच व्हायला होता. मला वाटतं कुमार त्या ठिकाणी होते. कोण होता? हरीश त्या ठिकाणी मला वाटतं होता. रिप्ले आपण पाहू शकतोय. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी काय फटका खेळला होता नंदू. हा कॅच कॅच नाहीये. इथे मात्र हरेश कडून झाली चुकी. चेंडू लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. 7-14. मी म्हटलं की अंतर तितकंही लांब नाही. झहीर, मी म्हटलं होतं की अंतर अजूनही तितकंही लांब नाहीये. 7 चेंडू 14 धावा नंदू पाटील. आणखीन एक वाक्य मी म्हटलं होतं, पंकज गोंधळे ज्या वेळेस बाद झाला त्यावेळेस मी म्हटलं होतं की आता मात्र विजयाचं संपूर्ण ओझ नंदूच्या खांद्यावर. चांगला चेंडू आहे या ठिकाणी. मात्र सिंगल, एक नक्कीच सेन्सिबल क्रिकेट. कारण समोरचे जे 6 चेंडू आहेत, येणारे 6 चेंडू आहेत, येणाऱ्या 6 चेंडूला मला सामोरं जायचं आहे. येणाऱ्या 6 चेंडूला मला सामोरं जायचं आहे. त्या ठिकाणी फक्त सिंगल कन्वर्ट केला. 6-13. झहीर 6-13. सही का भरसा जी, यहाँ पर नंदू ने देखे पहले ताकत आजमाई, उसके बाद दिमाग की बत्ती को जलाया. पहले ताकत फिर नजाकत देखने के साथ सिंगल लेकर अपने स्ट्राइक को रोटेट किया है. और अब आने वाली 6 गेंदे 13 रनों की दरकार है. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडू आणि 13 धावा. वाघवील मास्टर 11 या संघाला आज सामना जिंकण्यासाठी, अंतिम सामन्यामध्ये आपली लढत करण्यासाठी काय कोणता संघ जाईल अंतिम सामन्यामध्ये ते नक्कीच आपण पाहणार मित्रांनो. बिग फाइट, बिग लड़त, उपांत फेरीचा हा सामना अपन पाहते हैं. आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का, टीवी लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हैं रात के समय में, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है. बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त है. एक तरफ आपने सही कहा सर जी, इस मैदान पर अनुभव है जिनके पास, वो बल्लेबाज, और इनके पास ताकत है. मगर आप बल्लेबाजों को अपने खेल का जलवा दिखाना होगा. मगर यहाँ पर हीरो एक बनेगा जीरो, एक बनेगा खलनायक, एक बनेगा नायक. वो कौन होगा, बल्लेबाज या फिर गेंदबाज, ये देखने वाली बात होगी. नंदू के पास क्षमता है, ताकत है, हर बार कर दिखाया है, मगर आज करने का मौका आया है. क्या कहना चाहेंगे भरत सर जी. नक्कीच नंदू जवळ ताकद आहे, नंदू जवळ क्षमता आहे आणि नंदू अनेकदा मॅच विनर ठरला देखील आहे. अनेक मालिकावीर पुरस्कार काढून घेतलेले आहेत. मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आरके जवळ आहे. हरेश ज्या वेळेस या गोलंदाजाला संधी दिली आहे आरकेनं, त्या वेळेस त्या संधीचं सोनं या गोलंदाजांना करून दाखवले. त्याच्यामुळे ही मॅच नक्कीच रंगणार. कंपॅरिझन आपण पाहू शकतो. झहीर मोरवा संघ खेळत होता 3 षटकांमध्ये. मोरवा संघाच्या 26 धावा होत्या, 2 विकेट. आणि इथे जर आपण पाहिलं तर वाघवीळच्या आहेत 24, 4 विकेट. ही आपण कंपॅरिझन पाहिली दोन्ही टीमची. टेंशन. हरीश गेंदबाजी पर आया, बड़ी जवाबदारी दी है कप्तान ने. 6 गेंदे और 13 को डिफेंस करना होगा. क्या चेजिंग कर पाएंगे नंदो. वाघवील मास्टर टीम, बिग फाइट, बिग लड़त, दोनों टीमों को हार्दिक बधाई, दोनों संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहली गेंद आउट साइड पर, गेंद हवा में है, मगर खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. गेंद सीमा रेखा बाहर. नंदू नावाचा बँडेड षटकार. भरत सजी शॉट गेंदी पूल एंड पावरफुल, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर. अभी भी मैच समाप्त नहीं हुआ. 5 गेंदे और 7 रनों की दरकार है. दिल थाम के मेरे दोस्त, पिक्चर ऑन है, मुकाबला ऑन है, कर दीजिए. मॅच संपली नाहीये. मॅच संपली नाहीये. 7 धावा करायची आहे. शोधत आहे आरके संघ नक्कीच विकेटच्या, मात्र शोधत आहे वाघवीळ संघ धावांच्या. दोघांच्याही नक्कीच बाजूनही मॅच आहे. मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये परत वापसी करायची असेल तर आरकेला शोधायची 1 विकेट तरी मॅच विन व्हायची आहे. तर मात्र नंदू पाटीलला क्रीजवर उभं राहावं लागेल. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. डीपला प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी आहे. स्ट्राइक एंडला थ्रो. इथे मात्र नक्की स्ट्राइक रोटेट झाली. इथे स्ट्राइक रोटेट झाले आहे. राकेश स्ट्राइक एंडवर येतोय. नंदू पाटील नॉन स्ट्राइक एंडवर या ठिकाणी राहतील. धावा करायच्या आहेत अजूनही जवळपास 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. विकेट पाहूया आपण, दोन्ही टीमच्या विकेट चेक करूया. 4 चेंडू 6 धावा.
आरकेच्या विकेट गेल्या होत्या त्या 4. आरकेच्या विकेट गेल्या होत्या 4. वाघवेलच्या विकेट गेल्या त्या 4. टॉस जिंकला होता वाघबील. नाणेफेकीचा कावल वाघवेलनं जिंकलाय. पुन्हा एकदा नक्की सांगतोय, आरकेच्या विकेट 4, वाघवेलच्या विकेट 4 आणि नाणेफेकीचा कावल जिंकला होता वाघबीलनं. 4 गेंदे और 6 रनों की दरकार है. दिल थाम के दोस्त. पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखिए. पिक्चर ऑन आहे, मॅच ऑन आहे. मिस्टर स्टोक आहे, मिस्टर स्टोक आहे. हा कॅच होईल का नाही? गॅप मध्ये आहे, सेफ मध्ये आहे, सेफ मध्ये आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. तिसऱ्याचा प्रयत्न. विकेट विकेट विकेट. मी म्हटलं होतं दोघांच्याही विकेट बॅलन्सिंग आहेत, दोघांच्याही विकेट समसमान आहेत. कुठेतरी नक्कीच नाणेफेकीचं बेनिफिट वाघवेल टीमला होतं, ते बेनिफिट देखील वाघवेल टीमनं गमावलं. आता मात्र 1 विकेट अतिरिक्त आहे, त्याच्यामुळे पुढच्या ज्या धावा करायच्या आहेत, पुढच्या धावा ज्या 4 करायच्या आहेत ना, या पुढच्या 4 धावा कंपल्सरी कराव्या लागतील ना. आपण काल जहीर काल आपण कंपल्सरी मैचेस पाहिल्या. सही का भरोसा जी, कल और आज में बहुत फर्क है. मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है, कभी ऊंचा तो कभी नीचा, तो कभी इस मैदान पर खुशी तो कभी गम देता है. एक डगआउट में खुशी है तो एक डगआउट में गम है. यही तो क्रिकेट का खेल है. ये कभी हमें रुलाएगा तो कभी हंसाएगा, ये पता भी नहीं चलेगा. गिरगोट रंग बदलता है, क्रिकेट उससे फास्ट रंग बदलता है दोस्तों. 4 गेंदे, अभी भी 3 गेंदे और 4 रन ये कंपल्सरी हो गए हैं अब वाघबील मास्टर टीम के लिए. चलिए देखना होगा दोस्तों, एक तरफ भाईदर तो एक तरफ हम देख रहे हैं टाना. क्या इस मुकाबले में किसकी होगी जीत, किसकी होगी हार, क्या ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा? यही क्रिकेट का खेल है. लाजवाब है ये क्रिकेट. और ये नारंगी के मैदान ने बहुत कुछ देखा है, इतिहास रचना भी जानता है, इतिहास को तोड़ना भी जानता है. और दोस्तों ये मैदान ने क्या क्या नहीं देखा है. यही क्रिकेट का खेल है दोस्तों. क्या कहेंगे भरत सर जी आप? नक्कीच हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. बॅट आणि बॉलचा आपण द्वंद्व पाहतोय. वाघबील मोरवा 3 चेंडू 4 धावा कंपल्सरी. 3 चेंडू 4 धावा कंपल्सरी. मगर जब तक स्ट्राइक पे नंदू है, वाघबील का टाइगर मैदान पर जिंदा है. भरत जी क्या कहना चाहेंगे आप? 4 टायटल वाघबील जवळ आहेत, 2 टायटल आरके जवळ आहेत. 2 टायटल आरकेने देखील 2 टायटल मारलेत, तर वाघबीलने 4 मारलेत. यावेळेस हा फटका फसतोय. नाहीये, प्रयत्न चांगला त्या ठिकाणी पाहिला, पण एक धाव तर वेगानं पूर्ण केली त्या ठिकाणी. हवेत खेळा होता. नक्कीच श्वास अक्षरशः गळ्यापर्यंत येऊन थांबला होता, कारण तो चेंडू जो होता तो हवेत होता. हवेत चेंडू खेळला होता आणि डगआउट मध्ये अक्षरशः एकदम इतकी शांतता होती. तो आपण शोलेचा डायलॉग म्हटला होता ना, शोलेचा, इतना सन्नाटा क्यों है भाई. सही कहा सर जी आपने. मगर तुकाराम सर जी रहते तो हमारी सांसें तो गले में अटकी थी. यही शब्द होता हमारे तुकाराम सर जी के द्वारा. क्या कहना चाहेंगे भरत सर जी आप? तो ये 2 चेंडू 2 धावा, म्हणजे जरा तुकाराम सर असे ना म्हटलं असे ना की जिंकून जिंकून जिंकणार कोण, धावा करायच्या आहेत 2. जिंकून जिंकून जिंकणार कोण, धावा करायच्या आहेत 2. वाघवेल की मोरवा. सही कहा सर जी आप. इस तरफ वाघबील या मोरवा, एक क्या मुकाबला है, कभी इधर तो कभी इधर वाला. मगर ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है और कंपल्सरी चेस है वाघबील मास्टर टीम को. 2 गेंदे और 2 रनों की दरकार. हरेश हिरो बनणार की नंदू हिरो बनणार. स्टेट बॅटर फटका. एक धाव, दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. इथे मॅच संपली नाहीये. थर्ड अंपायर रेफर केला गेलेला या ठिकाणी. मॅच संपली नाहीये, थर्ड अंपायर चेक केला जाईल या ठिकाणी. ये तो टेंशन वाला माप है. हे प्रभु, ये क्या हो गया है? आप रनआउट का विकेट होगा तो 1 बॉल 1, और क्या होगा इस मैदान पर, ये तो रुकी है. सांसें सभी की रुकी है. और आपने सही कहा था, ए मेरे भाई इतना सन्नाटा क्यों है? अब देखना होगा ये सन्नाटा किसके लिए अच्छा और किसके लिए बुरा लेकर आएगा. कुंदन कॉन्फिडन्स आहे, कुंदनला कॉन्फिडन्स आहे की मी आत आलोय, मात्र निर्णय काय येईल. कुंदनचा कॉन्फिडन्स, कुंदनने बॅट वर करून दाखवली की मी पोहोचतोय. मात्र थर्ड अंपायरचा रेफर काय, थर्ड अंपायर रेफर आहे काय निर्णय थर्ड अंपायरचा. ये है क्रिकेट का खेल दोस्तों. कभी खुशी तो कभी गम, कभी इधर तो कभी उधर, कभी मोरवा तो कभी मॅच संपली नाहीये. सगळ्यांच्या नजरा आहेत स्क्रीनवर, सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवर आहेत. काय निर्णय येईल, लाल लाईट भेटणार की हिरवी, ग्रीन की रेड, ग्रीन की रेड. कीप रोलिंग.
एक बॉल एक या फिर मौजूदा कौन जाएगा फाइनल में, यस यस इसके लिए ये रनआउट का विकेट है या नहीं, इसकी चर्चा हमारे थर्ड अंपायर भी कर रहे हैं। कीप रोलिंग, डिसीजन पेंडिंग है, कीप रोलिंग, दिल की धड़कनें तेज है। चेक, कीप रोलिंग, बैक 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 बैक, यस 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 यस, कीप 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 रोलिंग, कीप रोलिंग। अब टेंशन है, दोनों टीमों के दिल में धड़कन है और दोस्तों टेंशन है। मोरवा निर्णय आला नाही, निर्णय आला नाहीये, या अजूनही 12वीचा रिझल्ट लागायचंय, 12वीचा रिझल्ट अजूनही लागायचंय। ओयूटी आउट, मॅच संपली नाहीये। एक थर्ड चेंडू एक धाव। अंपायर रेफर आलाय, ओयूटी आउट, मॅच संपली नाहीये। नंदू समोर पुन्हा एकदा ते समीकरण जे आलं होतं बालकुमच्या मैदानावर, एक चेंडू एका धावेची गरज। ये है भरत सर जी क्रिकेट, कभी इधर तो कभी उधर वाला। कल सेमीफाइनल का मुकाबला एक बॉल 3 था, 2 रन से प्रभावित हुआ था एनसीसी नारंगी मास्टर टीम, मगर आप यहाँ पर कौन आगे जाएगा फाइनल में, कौन जाएगा, वाघवील मोरवा, क्या मुकाबला होता हुआ। ये क्रिकेट है दोस्तों, अगर ये मुकाबला अच्छा लगा है तो ताली बजाइए दोनों टीमों के लिए। क्या मुकाबला था भरत सर जी, क्या कहना चाहेंगे आप? मी तर म्हणेल काय 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 जबरदस्त, काय मॅच सुरू आहे, काय मॅच सुरू आहे। येस येस, बॅट तुम्ही चेक बघा, पुन्हा पुन्हा रिप्ले का दाखवतोय आमचा डिपेंड लाईव्ह, पण आम्ही कोणावरही अन्याय करत नाहीये, त्या कारणाने वारंवार रिप्ले दाखवला जातो। पहा बॅट तुम्ही चेक करू शकता, बरोबर मागे आहे या ठिकाणी। एक धाव करायची आहे, एक धाव करायची आहे। एक चेंडू एक धाव। मित्रांनो, दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा। उपांत्य फेरीचा सामना, बिग फाइट, बिग लड़त होता है। जैसा मुकाबला चाहिए था ना हमारे दर्शकों को, हमारे तमाम डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें देख रहे सुन रहे, क्या मुकाबला होता हुआ। कभी मोरवा तो कभी एक वाघवील। चेंडू एक धाव, ज्याच्यासाठी सुरू आहे धावा धाव, रंगलाय क्रिकेटचा डाव, ज्याच्यासाठी सुरू आहे धावा धाव, रंगलाय क्रिकेटचा डाव, मात्र कोण खाऊन जाणार भाव। सही कहा भरत सर जी आपने, एक मैदान पर कौन खाएगा भाव, ये देखने वाली बात होगी। मगर आप गेंदबाजों के लिए मौका है, एक खलनायक तो एक नायक, एक हीरो तो एक जीरो। ये मौके बार बार नहीं आते, मौके आए हैं। मोरवा टीम के गेंदबाजों के पास मौका आया है, मगर वाघबील के बल्लेबाज कौन है, वहां पर नंदू है, नंदू ने किया है और करना होगा। ये मौके बार बार नहीं आते, हीरो बनने का मौका एक बार आता है। वेळ घेत आहेत झहीर, वेळ घेत आहेत, कारण ही मॅच क्रुशल मुवमेंट मध्ये मॅच आहे। दोन्ही संघ विचार करतील, इथून आम्हाला पराभूत व्हायचं नाहीये, जी आम्ही मेहनत केली आहे ती मेहनत आमची मात्र वाया जाता कामा नये। सही कहा भरत सर जी, इस मैदान पर वक्त जा रहा है, मगर कहते हैं ना सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए। हर चीज समय पे तय होती तो सही होता है, वरना समय तय करेगा कि आपका क्या करना है। आप एक बॉल एक रन है, ये समय गया है, किसके लिए अच्छा, वाघबील के लिए या मोरवा के लिए, क्या कहना चाहेंगे भरत सर जी आप? समय समय की बात है, समय समय पे बदलता है, बेशक। मात्र ये समय जहीर भाई किसके लिए अच्छे है, ये तो आने वाला वक्त कहलाएगा, कारण ये थोड़ा देर का वक्त है। एक एक कशा प्रकारे नंदू पाटील खेळणार डगआउट आहे। से आवाज भी आया है। तिथे मात्र गोरदूर संघ प्रतीक्षा करतोय की आम्हाला मात्र ग्रँड फिनाले कोणासोबत खेळायचे आहे, आरके सोबत की वाघबील सोबत। दोनों संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। क्या मुकाबला आया है दोस्तों, यह है सेमीफाइनल का मुकाबला, यह है नारंगी का मैदान, यह ऐतिहासिक मैदान है। अभी भी वक्त जा रहा है, मगर किसके लिए, बल्लेबाजों पर प्रेशर, गेंदबाज पर प्रेशर है। एक चेंडू एक दाव, वाघबील की मोरवा, मोरवा की वाघबील। एक चेंडू एक धाव, रंगला बॅट आणि बॉलचा डाव। या बॉलसाठी एकदा टाळ्या व्हायला, प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजवा, कोणीही जिंकू द्या, माझा काय मॅच आहे, काय मॅच आहे। यावेळेस नाही, हवेत होता चेंडू, मात्र कुमार बराचसा लांब होता। जर इनफिल्डच्या आतमध्ये कुमार असता, जर इनफिल्डच्या आतमध्ये कुमार असता तर हा कॅच होऊ शकला असता। अभिनंदन वाघबीळ, ग्रँड फिनाले मध्ये मात्र वाघबीळ संघ प्रवेश करतोय, अभिनंदन।
आणि हार्ड लक अँड बॅड लक. आर के मोरवा मात्र तुम्हालाही इतकंही नाराज होता कामा नाहीये, कारण वाघवीळ संघ जिंकलाय मध्ये तुम्ही देखील पराभूत झाला नाहीत मित्र म्हणेल. कारण काय ती मॅच, एक चेंडू एक ही मॅच इथे या ठिकाणी रंगली गेली. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही देखील वाघवीळ संघाला जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभं ठेवलं, लढण्यासाठी प्रवृत्त केलं त्या ठिकाणी. त्यामुळे मी आरकेचा देखील इथे आभार मानतोय. आणि खास करून आरके रिकामी जात नाहीये, आरके संघ रिकाम्या हाताने या ठिकाणून जात नाहीये. तर आरकेला देखील एक आकर्षक पारितोषिक नंबर 3चं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल.